विषय सती गांधारी. महाभारतात पराक्रमाबरोबर स्वार्थ आहे, विषयांधता आहे, वैर आहे, उन्मत्तपणा आहे आणि अलौकिक त्यागही आहे. स्वार्थाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर दुर्योधन, दुःशासन या खलप्रवृत्ती उभ्या राहतात. कुसंगतीमुळे प्रभावपतीत झालेला कर्णही आपल्या नजरेतून उतरतो. तसेच धर्मज्ञ विदुराच्या अलौकिक तत्वप्रणालीचं आपण कौतुक करतो. आणि हे करत असताना कुटील नीतिज्ञ, कडक आणि खलप्रवृत्ती शकुनीही आपल्या नजरेतून सुटत नाहीत. मात्र याच महाभारतात त्याग जेव्हा नजरेसमोर येतो तेव्हा पितामह भीष्म, द्रोण आणि आचार्य कृप व गांधारी डोळ्यासमोर उभे राहतात. गांधारी ही गांधार देशाची राजकन्या, तो भाग भारताच्या 22व्या दिशेचा. तक्षशिला ही त्याची राजधानी. बाल्याकालात तिने रुद्राची म्हणजेच महादेवाची आराधना करून 100 पुत्रांचे वरदान मिळवलेले होते. ती शिवभक्त होती, पतिव्रता होती, म्हणून आदर्श स्त्री होता. जगातील पतिव्रता व महान स्त्रियांमध्ये तिचे विशेष उच्च स्थान आहे. ती सत्यप्रिय देखील होती. भगवान महादेवाकडून तिला असे वरदान मिळाले होते की डोळ्यावरील पट्टी काढून ती ज्यालाही नग्नावस्थेत बघेल त्याचे शरीर वज्रासारखे कठीण होईल. जेव्हा गांधारीचा विवाह प्रस्ताव सुबव राजा पुढे गेला तेव्हा गांधार पुत्र शकुनीला तो मान्य नव्हता, कारण धृतराष्ट्र दृष्टीहीन होता. परंतु गांधारीने स्वखुशीने हा प्रस्ताव स्वीकारला व आयुष्यभर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. ती दक्षकन्या सती हिच्या अंशाने जन्मलेली होती. न्यायनिष्ठुर होती. महाभारताचा खलनायक दुर्योधनाची माता होती. महाभारतात तिला उच्च सांस्कृतिक मानांकन दिलं आहे. तिने मुलांना नेहमी धर्मोपदेश व धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिलेला आहे. पांडवांबरोबर सलोख्याचे संबंध सांभाळण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. जेव्हा दुर्योधन युद्धप्रसंगी तिला आशीर्वाद मागे तेव्हा ती विजय को धर्म का पक्ष मिले असा आशीर्वाद दे. तिचं दुर्योधनावर विशेष प्रेम होतं. ती कुंतीबरोबर आपले सुखदुःख वाटत असे. राग लोभ सर्व शेअर करत असे. महाभारतातील सर्व घटना दरम्यान ती शांत, संयमी व धैर्यवान चित्रित केलेली आहे. या महाभारतातील युद्धाचे खरं कारण शकुनी होता. द्यूत क्रीडा तिला अमान्य होती. वस्त्रहरण प्रसंगी तिने धृतराष्ट्र व दुर्योधन यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाला श्रीकृष्णाला शरण जाण्याचा उपदेशही केला. पती अंध म्हणून अंधत्व स्वीकारलेली गांधारी ही विश्व साहित्यातील एकमेव स्त्री व्यक्तिरेखा आहे. अंध असणं वेगळं आणि अंधत्व स्वीकारणं वेगळं. तिला अंधत्व स्वीकारल्यापासून 6वं इंद्रिय लाभलं होतं असं म्हणतात. आपल्या पुत्रांचे रुसवे फुगवे, राग लोभ कुटील कारस्थानं अचूकपणे पारखणारी ती अलौकिक माता होती. दुर्योधनाला वज्रकवच देण्यासाठी तिने आपल्या सर्व दिव्य शक्ती एकत्र केलेल्या. दुर्योधनाच्या मृत्यूसमयी तिने डोळ्यावरची पट्टी काढली होती व भावविवश होऊन तिने यादव कुळाचा असाच संहार होईल असा कृष्णाला शाप दिला होता. आणि त्याचबरोबर शकुनीलाही शाप दिला की तुझ्या प्रदेशात कधीही शांतता नांदणार नाही, सतत संघर्ष होतील. अशी ही सती गांधारी. शकुनीच्या कुटील राजनीतीची सहायता तिने कधीच घेतली नाही. ती शकुनीचं म्हणणं ऐकूनच घेत नव्हती. परंतु शकुनीचाच भाचा दुर्योधन हा त्याचं काहीही ऐकायचं सोडत नव्हता. आणि म्हणून गांधारी ही सतत दुःखी असे. तसं पाहिलं तर गांधारी व कुंती हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत. म्हणून आपण इथेच थांबूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.